नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे खूप महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 24 डिसेंबर 2024 रोजी माध्यमांना जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याच्याविषयीचे जे खूप महत्त्वाचं अपडेट आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करायला सुरुवात झालेली आहे 24 डिसेंबर 2024 रोजी। आता याच्यामध्ये ज्या नवीन महिला लाभार्थी असणार आहेत त्याच्याविषयीची माहिती मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक हिट ठरलेली जी राज्यामधली योजना आहे तर ती आज आपण पाहणार आहोत। 9 ऑक्टोबर 2024 चा जो शेवटचा हप्ता होता डेबिट झालं होतं तर तेव्हा जवळजवळ 2,34,00,000 महिलांनी याचा लाभ घेतला होता, असं आदिती तटकरे ह्याच्या आहेत महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये। यासोबतच जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर ती लागू करण्यात आली होती। तर मग त्याच्यामध्ये बघू शकता आपण महाराष्ट्र राज्यामधली जी ही योजना आहे तर त्याच्यामध्ये महिलांना 1500 रुपये म्हणजे 1,500 रुपये देऊन महिला सक्षमीकरणासाठी हे योजना जी आहे तर ती राज्यात लागू करण्यात आली होती आणि वय मर्यादा जी ठेवली होती 18 ते 60 वर्ष वयातल्या सर्व महिलांसाठी ही योजना जी आहे ती खुल्या राज्यातल्या महिलांसाठी ठेवण्यात आली होती। यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा क्रायटेरिया ठेवण्यात आला होता की ज्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांच्या घरामध्ये ITR भरणारं कोणी नसावं किंवा मग त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्यांना याचा लाभ घेता येत नव्हता, परंतु बाकी सर्व महिला याच्यासाठी लाभार्थी ठरत होत्या। याच्यासाठी त्यांना राशन कार्डचं फोटो लागत होता, यासोबतच त्यांचा स्वतःचे 2 पासपोर्ट साईजचे फोटो, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट त्यांना अर्ज करण्यासाठी लागत होते। तर ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे तर 2,34,00,000पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। आतापर्यंत 5 महिन्याचे हप्ते जे आहेत ते वितरित करण्यात आले आहेत, म्हणजे एकूण 7,500 रुपये महिलांना ऑलरेडी त्यांच्या खात्यामध्ये येऊन पडलेले आहेत। आणि यानंतर येणारा जो डिसेंबर 2024 चा 6वा हप्ता आहे तर त्याच्या संदर्भात जी अपडेट आलेली आहे तर 24 डिसेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यामध्ये जे 1500 रुपये आहेत ते यायला सुरू झालेले आहेत, अशा आदिती तटकरे जे आहेत महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे। तर याच्यामध्ये जवळजवळ 67 लाख महिलांना 24 डिसेंबर 2024 रोजीच त्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते वितरण करण्यात आलेले त्यांच्या हप्त्याचं लाभाचं। तर ज्या बाकी महिला राहिलेल्या आहेत त्यांची 4 ते 5 दिवसामध्ये जे पैसे आहेत किंवा मग त्यांचा जो लाभ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर तो लवकरात लवकर वितरित केला जाणार आहे आणि सर्व महिलांना ज्या महिलांनी यासाठी अर्ज केलेला आहे त्या सर्व महिला याच्यासाठी पात्र असणार आहेत। त्यासोबतच ज्या महिलांचे जे आधार कार्डचे इश्यू झाले होते तर त्या नवीन लाभार्थी महिला आहेत त्याही या योजनेसाठी आता हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। त्यांना आता जे हप्ते मिळणार आहे ते लास्ट 5 महिन्याचे, त्यासोबतच 6वा हप्ता असे 7 महिन्याचे जे हप्ते आहेत तर ते एकदाच त्यांच्यासाठी वितरित केले जाणार आहेत। तर ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र राज्यामध्ये हिट ठरलेली आहे। म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी ही योजना जी आहे तर ती ड्रास्टिक चेंज लेवल म्हणजे घडून आणणारी आणि इतिहास घडून आणणारा जो निकाल दिला होता लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकाला, तर त्याच्या संदर्भातली आलेली ही संपूर्ण माहिती होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये जी लागू करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातली ही आजची बातमी होती। तर संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा। तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठल्या शंका असेल, अडचणी असतील तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर घेऊन येत असते। चॅनल सबस्क्राइब करा, खाली घंटीचं बटन दिसते त्याला प्रेस करा आणि अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर जरूर करा। धन्यवाद।